आज आपण आलो पांढरी खानापूर गावामध्ये की जिथे की आज स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात पार पाडण्यात आला। सामाजिक श्लोक आणि चिमुकल्या मानवीच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले। पांढरी खानापूर येथे स्वातंत्र्य दिन राष्ट्रभक्तीच्या जयघोषात साजरा झाला। एकाच आवारात मराठी, उर्दू शाळा व अंगणवाडी चालवून एकात्मतेचा आदर्श जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेसह जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून भव्य प्रभात काढून सामाजिक श्लोकाचा प्रेरणादायी संदेश दिला। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावातील सर्व नागरिक, कर्मचारी व समता सैनिक दल उपस्थित होते। ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करून सरपंच सुलोचना दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या सोहळ्यात चिमुकली कुमारी मानवी विजय रायबोली यांनी केलेल्या ओजस्वी प्रेरणादायी भाषणाने सर्वांची मने जिंकून घेतली असून सध्या तिच्या भाषणाचे संपूर्ण गावात विशेष कौतुक होत आहे। या देशातले विद्यार्थी शिक्षित व्हावे व आपल्या देशाची शिक्षण प्रणाली वाढवावी म्हणून किती महान व्यक्ती जगले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू देत नव्हते, पण त्यांनी लिहिलेले संविधान देशभर चालते। त्यांनी कित्येक पदव्या मिळवल्या। त्यावरून कळते जर आपण काही ठरवलं तर काही पण करू शकतो। उदाहरण, दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला, पण मात्र विषय हा आहे की काल नीटची उद्या त्या जागी आपली असेल तर थोडा विचार करून बघा। माझं तर एवढंच म्हणणं आहे, आपण आपल्या अधिकारासाठी लढा। तर आपले अधिकार कसे व कोणते हे कसे कळेल त्यासाठी शिक्षण घेणे हे अति आवश्यक आहे आणि त्यामुळे आपली शिक्षण प्रणाली विकसित करावी, अविकसित हे आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे। अरे, आपल्या पूर्वजांनी हा देश मिळवण्यासाठी किती काय केलंय, रक्त सांडवलं, कारावास भोगला, फासावर गेले, हे कशासाठी? आपल्यासाठी। मग आपण या गोष्टीचं भान ठेवावं। मला